या चंचू पात्राचे किती भाग केले? 5. 1 2 3 4 5. आणि आपला एक प्रयोग आहे की हवेमध्ये ऑक्सिजन हा वायू किती असतो. तर बघूया आपण हवेमध्ये ऑक्सिजन वायू किती असतो. बघा आता ही प्लेट घेतली आहे. त्या प्लेट मध्ये आपण काय घेतलं? पाणी घेतलं. त्यात काय ठेवली? मेणबत्ती ठेवली. आणि आपण काय केले? आपण ही मेणबत्ती पेटवली. आता आपल्या सर्वांना माहिती आहे पेटवली म्हणजे जळती. जळण्यासाठी कोणता शब्द आहे? ज्वलन. हे जे चालू याला काय म्हणतात? ज्वलन. ज्वलनासाठी कोणता वायू लागतो? ऑक्सिजन. ऑक्सिजन कुठे असतो? हवेमध्ये असतो. आणि आपला प्रयोग असा आहे की ऑक्सिजन हवेमध्ये किती असतो? किती भाग असतो? तर बघा आता हे ज्वलन चालू आहे. ज्वलनासाठी हवेतला ऑक्सिजन ही मेणबत्ती वापरत आहे. आणि आपण त्याच्यामध्ये पाणी ठेवलंय. त्याच्यात थोडासा काय टाकलं आहे? रंग टाकलाय आपल्याला. बघा आता आपण हळूहळू काय ठेवली ती चंचू पात्र पालत घातलंय. हळूहळू हळूहळू हळू मेणबत्ती विझली. आणि विझल्यानंतर खाली बघा काय झालंय? ते पाणी कुठं शिरलं? चंचू पात्राच्या वरती शिरलं. सगळ्यांनी नीट निरीक्षण करा. इथपर्यंत आणले कॅमेरा. तिकडं तुम्ही थोडं उजेड सोडा. बघा पाणी बरोबर एक भाग वर चढलेले. या चंचू पात्राचे एकूण किती भाग केले आपण? 5 भाग केले. थोडं मागून ह्या चंचू पात्राचे आपण एकूण किती भाग केले? 5. आणि एक भाग पाणी शिरले. आधी हे चंचू पात्रात पाणी होतं का? जशी मेणबत्ती जळत राहिली तसा तसा हवेतला ऑक्सिजन चंचू पात्रातला काय झाला? संपून गेला. मग किती ऑक्सिजन संपला? 5 भाग हवा होती. त्यापैकी किती भाग हवा वापरली? 1 भाग. म्हणजे कोणता वायू वापरला? 1 भाग. ऑक्सिजन. म्हणजे मुलांनो 5 भाग हवा होती चंचू पात्रात. त्यापैकी 1 भाग हवा काय झाली? वापरली गेली, संपली जळून. मग ती हवा म्हणजे कोणता घटक होता? ऑक्सिजन. या प्रयोगावरून आपण काय शिकलो बरं? हवेमध्ये किती ऑक्सिजन असतो? जर हवेचे 5 भाग मानले तर 1 भाग ऑक्सिजन असतो. आपण या प्रयोगावरून शिकलो. तुम्हाला समजलं? तुम्हाला करून बघायचं पुन्हा एकदा. चला आपण पुन्हा करून बघू. भिजली काय? भिजत असताना काय क्रिया घडली बरं? बघा हे पाणी कुठे गेलं? रंगीत पाणी किती वर गेलं? 1 भाग. का बरं वर गेला असेल बरं? चंचू पात्रात आधी काय होती? पूर्ण हवा होती. पहा आता किती भाग पाणी झालं? 1 भाग. म्हणजे 4 भाग हवा शिल्लक राहिली. परंतु 1 भाग पाण्याने भरला. मग ही रिकामी झालेली हवा म्हणजे ही रिकामी झालेली जागा कोणत्या वायूची असेल बरं? ऑक्सिजन. ती कशासाठी वापरली गेली? कशासाठी वापरली गेली? त्यातला ऑक्सिजन कशासाठी वापरला गेला? ज्वलनासाठी. यावरून आपल्या 2 गोष्टी कळल्या की ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते आणि हवेमध्ये ऑक्सिजन किती भाग असतो? व्हेरी नाईस. गुड. बघा मुलांनो आपण विज्ञानमध्ये जो प्रयोग केला त्यामध्ये काय शिकलो की जर का 5 भाग हवा असेल तर त्यातला 1 भाग काय असतो? ऑक्सिजन. हेच आपण गणितामध्ये कसं म्हणणार? 1/5. व्हेरी गुड. आणि मग अजून कसं बोलणार? 1/5. व्हेरी गुड. छान.